हाय अथांश. हाय. आज कुठली स्टोरी सांगणार आहेस? आज मी सांगणार 2 डोक्यांचा राक्षस. हां, सांग. एका छोट्याच्या घरात संजय नावाचा एक मुलगा आणि त्याची म्हातारी आई असं दोघं जण एका छोट्याशा घरात राहत होते. एका छोट्याशा झोपडीत राहत होते. बिचारी इतके गरीब होते की उद्या काय जेवायचं हा प्रश्न त्यांना पडत असे. थोडंसं मोठं झाल्यावर संजयने ठरवलं आता पण काहीतरी करायचं आणि आईचे कष्ट काम करायचे. संजय निघाला. आजूबाजूला कितीतरी डोंगर होते. मधल्या रस्त्याने संजय आपला चालत होता. काय झालं चालता चालता? चालताना राजकिरायांचा कीर कीर असा आवाज येत होता. संजयने दार वाजवलं. आवाज आला. कोण आहे? संजयने विचार केला की असा माणसाचा आवाज किती विचित्रच नाही. संजयने ओळखलं. मागे ते करणार कसं? परत आतून परत आवाज आला. कोण आहे? मी संजय आहे. असता तरी मी इथे झोपू का? दरवाजा उघडला. बाप रे! संजयच्या हट्टात गुडा झाला. दोन विचित्र डोक्यांचा एक दुष्ट राक्षस होता. बापरे. त्याचे डोळे लाल लाल कडक होते. केस नुसते पिंजरलेले होते. नाक तर अगदी विचित्र छोटी. पोट जाड होते आणि दात मोठे मोठ्याने बाहेर आलेले होते. आणि त्याच्यासमोर संजय अगदी उंदरा एवढा वाटत होता. मग काय केलं संजयने? मग राक्षस म्हणाला हा चिमुण्या झोपला त्याच्या चट्टा मट्टा करून टाकू. राक्षस हळूच राक्षसाचं एक डोकं हळूच दुसऱ्या डोक्याच्या कानाशी बोलू लागलं. त्याने संजयला भरपूर खायला घातलं. झोपायला एक प्रशस्त खोली दिली आणि म्हणाला घाबरू वगैरे नको सर. रात्री उंदीर हुशी आला टाडी. जे मी एकदा झोपलो तर मला अगदी मेल्यासारखी झोप लागते. संजय म्हणाला. मग राक्षसाच्या मनातला कावा त्याच्या डोळ्यावरून त्यांनी चांगला ओळखला होता. मग काय केलं संजयने? जोरात पिंजरा घालत राक्षस बडबडत होता. मग खोलीला कान लावल्यानं संजयला सगळे शब्द ऐकू येत होता. मग बडका मुलांना संजयने एक युक्ती केली. हळूच एक लाकडाचा ओटका पांघरुणाखाली गाठला. उशीवरून पण पांघरून घातलं आणि तो झटकन कपाटामध्ये लपला. आता मोठी कुऱ्हाड घेऊन 2 डोक्यांचा राक्षस आला. दरवाजा हळूच उघडला आणि जोरात कुऱ्हाड मारली त्याने. बापरे. खाडकन लाकूड तुटल्याचा आवाज आला. वाह! याच्या हाडांचा तर चुराच झालाय. सकाळी उठल्यावर राक्षसाचे डोळेच पाडले. तरी सुद्धा त्याने विचारलं काय झोप कशी लागली? संजय पण म्हणाला वा छानच लागली झोप. एकदा एक उंदीर माझ्या उशीवर आला होता पण मी होतो झोपेत. फार दमलो होतो ना मी. फार शक्तिमान दिसतोय. राक्षसाचं एक डोकं दुसऱ्या डोक्याला म्हणालं. आता मात्र याची मूर्ती खोड मोडतो. मग काय केलं? मग 2 जण तव्यावर खीर प्यायला बसले. त्याच्या आधी काय केलं संजयने? मग संजयने आपल्या शर्टमध्ये एक चांगल्याची पिशवी लपवली होती. चामड्याची? अच्छा. मग खीर प्यायल्याचं नाटक करून तो काय करायचा? आपल्या शर्टमध्ये
धीर ओटायचा. बघता बघता 8 वाटा संपल्या. तुझी भूक मोठी आहे रे. राक्षस म्हणाला, हे काहीच नाही. मी अगदी असं 10 बत्तर सुद्धा पिऊ शकेन. बापरे. बरं राक्षसा, आणि तुला एक गंमत बघायची का? बघ मग संजयने एका चाकूनं शर्ट मध्ये पिशवी फोडली. मग काय झालं? मग संजय म्हणाला, राक्षसा, मी तुला पैज लावतो. तुला हे पुरीच जमणार नाही. पिशवी फोडल्यावर काय झालं? अरे खीर बाहेर आली. खीर बाहेर आली सगळी? हो. मग राक्षस म्हणाला, अरे मूर्खा, तू काय मला एवढं भिट्ट समजलंस? तू जे तुला येऊ शकतं ते मला नाही जमणार असं वाटतंय तुला. इकडे आणतो चाकू. रागाने दात ओळखात राक्षसाने संजयच्या हातातला चाकू घेतला आणि पोटातच घुबजला. रक्ताने हाताळी बाहेर आली. दुसरं काय, तो 2 डोक्यांचा राक्षस एका क्षणात जाऊन जमिनीवर कोसळला. युक्तीनं राक्षसा मला म्हणे तो घर आणि आपल्या सगळ्या संपत्तीचा संजयच मालक बनला. हो. थँक्यू. बाय बाय.